कदे फेर मिलांगे सजना कल्ला ते कवारा सजना मिलना चाहूं दोबारा दा बन ढेर मिलांगे। जय शिवराय भावांनो, तर आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर खालच्या साईडला दिसतं प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपला 3D फुल प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर या प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून सिम्पली आणि सोप्या प्रकारे तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर 3D फुल प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर कॅमेरा मुवमेंटला ऑन करून घ्यायचं आहे। ऑन केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला 3D व्हिडिओ दिसून येईल। तर आपला फोटोला ॲड करून घ्यायचं। तर फोटोला कशा प्रकारे ॲड करायचं आहे, तर खालच्या साईडला यायचं आहे। खालच्या साईडला आल्यानंतर आपल्याला दिसेल ग्रुप 1, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला फोटो दिसेल, त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं आहे। फोटोला डिलीट केल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर खाली दिसेल प्लस आयकॉन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर फोटोची जी साईज आहे ते साईज वाढवून घ्यायची आहे। वाढवल्यानंतर डन करायचं आहे। फोटोची जी लेअर आहे त्याला खालच्या साईडला आणायचं आहे। तर खालच्या साईडला आणल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर बघू शकता आपली फोटो परफेक्ट दिसत नाही आहे। तर खाली फोटोला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर 3 नंबरवाला ऑप्शनवरती जायचं आहे आणि फोटोची साईज आहे ते साईजला लहान करून घ्यायचं आहे। फोटोच्या साईजला लहान केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर बघू शकता काही अशाच प्रकारे आपल्या फोटोना ॲड करून घ्यायचं आहे। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काही अशाच प्रकारे आपले सगळे फोटोंना ॲड करून घ्यायचं आहे। तर फोटोंना ॲड केल्यानंतर आपला 3D फोटो व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायला बदल दिसेल शेअर ऑल ऑप्शन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इम्पोर्ट करून घ्यायचं आहे।